हॅलो स्टुडंट्स, लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं होतं इन अ क्लास ऑफ देअर ओन, पेज नंबर 27. सो इन दॅट पॅसेज वी सॉ देअर वेअर 60 गर्ल्स अँड बॉईज इन द क्लासरूम अँड दे हॅव अ युनिटी. दे प्राऊड ऑफ देअर क्वालिटी. त्यांच्या त्या क्वालिटीवर त्यांना फार अभिमान होता. दे फेस टुगेदर एनी अदर प्रॉब्लेम. इतर दुसरा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते एकत्र त्याला फेस करायचे. दॅट इयर देअर क्लास टीचर वॉज मिस्ट्रेस देसाई मॅडम अँड सी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ देम. मिस्ट्रेस देसाई मॅडम त्यांच्या क्लास टीचर होत्या आणि त्यांना त्यांचा फार अभिमान वाटायचा. अँड सी ऑलवेज कॉल्ड स्टुडंट्स गर्ल, बॉय, माय डिअर, यू यंग पीपल, young man and young lady. So the students felt very nice. जेव्हा त्यांना यंग लेडी, यंग मॅन म्हणून बोलवायच्या, संबोधायच्या, तेव्हा विद्यार्थ्यांना फार छान वाटायचं. नाऊ टुडे वी सी ऑन पेज नंबर 28. आज आपण 28 पेज नंबरवर बघणार आहे. Soon it was time for the first unit test. After the test we all got ready to receive our usual share of scolding and punishment. But when Mr. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. She handed out the cards one by one. Many of us had failed in one subject or the other. Some of not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. So soon it was time for the first unit test. म्हणजे पहिल्या युनिट टेस्टची वेळ झाली. आफ्टर द टेस्ट म्हणजे टेस्ट नंतर विद्यार्थी, स्टुडंट्स ऑल गॉट रेडी टू रिसीव देअर युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. म्हणजे विद्यार्थी तयारच होते. नेहमीप्रमाणे त्यांना माहिती होतं की परीक्षेत मार्क्स कमी मिळाले की टीचर्स काय करतात, रागवतात आणि पनिशमेंट करतात, म्हणजे शिक्षा करतात. स्कोल्डिंग मीन्स रागावणे अँड पनिशमेंट मीन्स शिक्षा. सो द स्टुडंट्स वेआर रेडी. सगळी मुलं तयार होती. बट व्हेन मिस्टर देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. परंतु मिस्टर देसाई जेव्हा प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड घेऊन आल्या, त्यांचे ते प्रगतीपत्रक घेऊन आल्या, सी डिडंट लुक अँग्री. अँग्री मीन्स रागावणे. तर त्या रागावलेल्या दिसत नव्हत्या. सी वॉज रॅदर क्वाईट. अगदी शांत दिसत होत्या. क्वाईट मीन्स शांत. सी स्माइल्ड ॲज युजल. नेहमीप्रमाणे त्या हसल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. परंतु त्यांचे जे डोळे होते ते मात्र आनंदी दिसत नव्हते. कारण की आपल्या मनातले जे भाव असतात, विचार असतात, ते आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतात. सो मिस्टर देसाई स्माइल्ड ॲज युजल. त्या नेहमीप्रमाणे हसल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. परंतु डोळ्यांमध्ये मात्र आनंद दिसत नव्हता. सी हँडेड द कार्ड्स वन बाय वन. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड दिले. मेनी ऑफ अस हॅड फेल इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आमच्यापैकी बरेच स्टुडंट्स जे होते ते एका किंवा इतर कुठल्या विषयांमध्ये फेल झालेले होते. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. काही विद्यार्थी तर परीक्षेलाच हजर नव्हते, टेस्टला हजरच नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. फार कमी विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले होते काही विषयांमध्ये. अँड व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि आमच्यापैकी फारच कमी विद्यार्थी सगळ्यात चांगल्या मार्क्सनी सगळ्याच विषयांमध्ये पास झालेले होते. सो दॅट्स दॅट सी हॅड आफ्टर हँडलिंग आउट ऑल द कार्ड्स सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. She didn't let the tears fall, of course. She just blinked them away and turned to the blackboard. So that's that. She said. म्हणजे काय की त्या मॅडम म्हणाले की जे व्हायचं तेच झालं. So that's that. She said after handling out all the cards. सगळ्या मुलांकडनं त्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स परत घेतले. And suddenly her eyes were filled with tears. Tears means अश्रू. मॅडमच्या डोळ्यांमध्ये एकदम पाणी आलं, डोळे भरून आले. बट सी डिडंट लेट द टीयर्स फॉल. ऑफकोर्स. परंतु त्यांनी अश्रू मात्र गालावर ओघळू दिले नाही. सी जस्ट ब्लिंक देम अवे. त्याने डोळे एकदम हँडकरचिपने ब्लिंक केले, पुसून टाकले किंवा टिपले. अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. आणि ब्लॅकबोर्डकडे त्या वळल्या.
आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क. कुणीतरी विचारलं त्यांना की तुम्ही आमच्यावर रागावल्या का? नो, नॉट ॲट ऑल. नाही, मी रागवलेली नाही आहे. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिताने हळूवार आवाजामध्ये विचारलं की बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर. पण तुम्हाला आमचा अभिमान वाटतोय असं दिसत नाही आहे मॅडम. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. नाही सुष्मिता, यू आर माय क्लास, तुम्ही माझा वर्ग आहात. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि मला असं वाटतं की मला नेहमीच तुमचा अभिमान वाटेल. आय ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा किंवा अभिमान वाटेल. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. चला तर आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. टेक आउट युअर बुक्स मीन्स तुमची पुस्तकं काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट दिस. आम्ही वेटेड आफ्टर स्कूल म्हणजे शाळा सुटी होण्याची आम्ही वाट बघू लागलो. अँड टॉक अबाउट दिस, आम्ही या मॅटरबद्दल चर्चा केली. डीड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल. स्नेहलने विचारला Did you notice what देसाई मॅम सेड अस्मिता? अस्मिता, देसाई मॅडमनी काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आलं का? सी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल. सी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. परंतु मॅडमनी असं नाही म्हटलं की मला तुमचा अभिमान आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड आय मीन्स अस्मिता सी इज गोइंग टू टेल हर अबाउट हर क्लास. जी मुलगी आपल्याला तिच्या क्लासबद्दल सांगत आहे, हर नेम इज अस्मिता. तिचं नाव काय आहे? अस्मिता आहे. सो सी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. सी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड म्हणजे अस्मिता सेड व्हॉट डू यू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. कशी काय अपेक्षा करतेस तू मॅडमकडनं की त्यांना आपला अभिमान वाटेल म्हणून. सो मेनी ऑफ अस फेल. आपल्यापैकी अनेक जण फेल झालेले आहेत. सो मेनी मिस द टेस्ट. अनेक विद्यार्थ्यांनी टेस्ट मिस केली आहे. दे आर नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. टेस्टला ते हजर झाले नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. आणि असं असताना मॅडमला आपला अभिमान वाटावा किंवा अभिमान वाटेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो यांच्याकडनं. सो द स्टुडंट्स डिस्कस with each other about their madam's sentence or statements. I want to be proud of you. मला तुमचा अभिमान वाटेल. I will want to be proud of you. मला तुमचा नेहमी अभिमान वाटेल. She didn't say I am proud of you. परंतु मॅडमनी जर मला म्हटलं नव्हतं त्यांना की मला तुमचा अभिमान आहे असं त्या नव्हत्या म्हणाल्या. So about that statement the students discuss with each other. So you try to write down the answers of the questions. On the left side of the passage, was Mr. Desai angry with her class? मिस्टर देसाईला त्या क्लासवर त्यांच्या रागवल्या होत्या का? काय आन्सर असेल याचं? नो, सी वॉज नॉट अँग्री विथ हर क्लास. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट वेअर हर फिलिंग्ज? व्हॉट वेअर मिस्टर देसाईज फिलिंग? सी वॉज feeling sad, not happy. How do we know that? आपल्याला कसं कळलं त्यांची फिलिंग्ज? हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. त्यांचे जे डोळे होते ते काय झाले? अश्रूंनी भरून आले होते. यावरून आपल्याला कळलं की सी फील सॅड. व्हाय डीड द स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिस्टर देसाई सेड? विद्यार्थ्यांनी मिस्टर देसाई काय म्हणाल्या यावर ते चर्चा का करू लागले? व्हाय डीड द स्टुडंट्स टॉक अबाउट? का चर्चा करू लागले ते? बिकॉज दे थिंक देअर मॅडम मिस्टर देसाई इज नॉट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्यांच्या मॅडमनी त्यांना आय एम प्राऊड ऑफ यू म्हटलं नव्हतं आणि म्हणून ते एकमेकांशी डिस्कस करत होते की मॅडमनी असे का केले, त्यांना आपला अभिमान का वाटत नाही आहे. सो डिस्कस अँड आन्सर. आणखी एक लास्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे बघा. व्हाय आर सम वर्ड्स प्रिंटेड इन हिअर इन बोल्ड टाईप?
इथे काही लेटर्स जे आहे ते किंवा वर्ड जे आहे ते बोल्ड टाईपमध्ये का प्रिंट केलेले आहे. तर अशा प्रकारे हे वरचे 3 क्वेश्चनच लिहा तुम्ही लिसन अँड आन्सरमधले. त्यानंतर इथे तुमचा इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. विशेष कठीण काही नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. रीड अलाउड द कन्व्हर्सेशन इन धिस पार्ट बिटवीन मिस्टर देसाई अँड हर स्टुडंट अँड बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. मिस्टर देसाई आणि स्टुडंटमध्ये झालेलं कन्व्हर्सेशन आहे. कुठे दिलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे ऑन पेज नंबर 28. So that's that. She said, "Are you angry with us, madam?" Someone asked. No, not at all. कुणी म्हटलेलं आहे? मिस्टर देसाई. तर अशा प्रकारे ज्यांचे स्टुडंट्सचे आणि मॅडमचे जे सेंटेन्स आहे ते इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये दिलेले आहे. ते इन्व्हर्टेड कॉमाजमधलं जे आहे ते त्यांचे कन्व्हर्सेशन आहे, विद्यार्थी आणि मॅडममधलं झालेलं. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, से वे दे आर द फॉलोविंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. खाली जे सेंटेन्सेस दिले आहे ते राईट आहेत की रॉंग आहे तुम्हाला ठरवायचं आहे. देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन द क्लास, राईट. दे नेव्हर क्वारल, रॉंग. देअर टीचर्स नेव्हर शाउट ॲट देम, रॉंग. देअर वॉज नो युनिटी अमंग द स्टुडंट्स इन द क्लास, रॉंग. सुष्मिता स्पोक टू द टीचर इन द लो सॉफ्ट व्हॉइस, राईट. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी, राईट. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा. आणि नंतरचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे त्याविषयी आपण नेक्स्ट पिरियडमध्ये डिस्कस करूया. सो आणखी काही नवीन शब्द तुम्हाला वाटत असतील तर ते शोधून घ्यायचे, त्याचे अर्थ शोधून घ्या किंवा मला विचारा. ठीक आहे, थँक्यू.